तर सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सरसे स्वागत आहे. आपण आता जाणार आहे केसीसला. रुद्र काटकर त्याचं तोंड लपवते कारण जाऊ दे मरत आता काय सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. मागचा ब्लॉग येणार आहे त्याची काय तुम्ही काळजी करू नका. तो अर्धवट शूट झाला पण ह्यावेळेस रुद्र काटकर आणि अभिभाऊ कामटे दोघंच आहेत. दोघंच असल्यामुळे ब्लॉग टॉप टू बॉटम. कसा टॉप टू बॉटम? मी 94 करतो पण 90 ते नाही बोलायचं. रुद्र काटकर चेहरा दाखवा. बोला दोन शब्द. हां बरं झालं एवढंच बोलले. तर आता तुम्हाला मी अर्धी पॅकिंग झाली आपली तिकडं दाखवा आणि अर्धी पॅकिंग इकडं चालू आहे. वेपन चार्जिंगला लावली आहे. इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे ना आपलं तिथं त्याच्यामुळं. आणि ओकेमध्ये जाणार आहे आपण. तुम्हाला त्या ह्या ब्लॉगचा सगळा तपशील दाखवणार आहे आपण. कारण विषय असा आपण हमसफरने चाललो आहे आणि पहिल्यांदाच पुण्यातून नाही तर हडपसरमधून चालू आहे. कारण आता जवळजवळ निम्म्या गाड्या त्यांनी हडपसरला हलवलेल्या आहेत. तर आपण आता इथून हडपसरला राणी कांबलापासून हॉटेलला जाणार आहे. तर हॉटेलपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. पुढचा पण दाखवू पण लेट जरा. चला ठेवू का बाय. दरवेळेस प्रमाणे आमच्या नशिबाने ही गाडी 7 वाजता निघणार होती. ती अजून निघली नाही आहे. आमच्या रुद्रची आता मॅच आहे. माझी काल झालेली आहे. तर रुद्र काटकर काय सध्या मॅच थिंकिंग काय? अरे बापरे, म्हणजे आता RCB जिंकणार आहे म्हणायचं. RCBच्या मॅचला पण त्या दिवशी बघितलं असेल तुम्ही की शांत होता. म्हणजे शांतीत क्रांती होणार आहे आजच्या मॅचला. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेल अपडेट देऊ या मॅचला. देऊ ना? घ्या डोळं झाकून घ्या म्हणा आकाश सर जय आकाश सर. तीनदा असतं हिप हिप आकाश सर, हिप हिप आकाश सर. त्या ठिकाणी रात्र झाली म्हणजे दिवस मावळा बोधा खवळला. आणि रुद्र तर पहिल्यापासून खवळला नसे तुम्हाला तर माहितीच आहे. कारण रुद्रची मॅच आता मॅच बद्दल आपण बोलणार नाही. मॅच नंतर आपण उद्या बोलू उद्या. कारण सगळ्यांच्या मॅचेस आता क्लिअर झालेल्या आहेत. ओके मध्ये थोडा आपला क्लिअरिटी कमी कारण गाडीत लाईट नाही आपल्या. आम्ही हॅलो रात्र त्यासाठी बोल रात्रीचं तुम्हाला आता फेमस जेवण दाखवणार आहे आपण. भोपाळमध्ये काय काय जेवण असतं फेमस. कारण भोपाळचं शर्मा चायनीज आमच्या पोरांनी खाल्लेलं आहे. मी पण खाल्लेलं आहे. वैभवाने खाल्लं नाही म्हणून आम्ही वैभवाला घेऊन चाललेलो आहे. दुपारी आम्ही लय दमलो होतो म्हणून दुपारी काही शूट करायला जमला नाही आम्हाला. आणि दुपारी आम्ही एक नंबर जगात भारी जसं कोल्हापुरी म्हणतात तसंच जगात भारी आम्ही मोहन डेअरी मध्ये काय खाल्लं आपण. वैभव मोहन डेअरी मध्ये मनोहर मध्ये. हा मनोहर सॉरी आपण काय छोले भटुरे. कट लक्ष आहे पोरांचा अजून स्वतः. रुद्र उदासच आहे कारण रुद्राला आठवण येते तिची. तो विषय वेगळा आलाय पाहतो ना. आता तुम्हाला मी डायरेक्ट शर्मा चायनीज मध्ये भेटतो. हा लय क्लिअर. हे आमचं वैभव आहे ना सिनियर येता आणि मी या पोराचा सिनियर आहे. रुद्र काटकर माझ्या शरीराला जी तू इजा आणतोयस जी इजा करतोयस. रुद्र काटकरचं लक्ष बघा तुम्ही कोणीकडे. रुद्र काटकरचं लक्ष लय वाईट आहे. जर रुद्र काटकरची गर्लफ्रेंड व्हिडिओ बघत असेल तर लक्ष द्यावं थोडं. कारण आहे ना जरा तुझं भविष्य मला असं वाटतंय. आणि रुद्र काटकर तो काय म्हणणं तू तुझ्या सिनियरला एवढा त्रास देते बघा. मी कधी तुम्हाला एवढा त्रास दिला का? अजिबात नाही. जसं की तुम्ही बघता इतके दिवस तुम्ही आमच्या बरोबर राहताय. माझा सिनियर मला किती त्रास देतोय बघा. कसं आहे माहितीये का प्रेम खूप आहे सिनियर वर नाही म्हणून तुला त्रास देते. मी नाही वय बोला किती तुम्हाला एवढा त्रास दिला. माझ्यात प्रेम कमी आहे ना तुझं. बापरे असं कधी म्हणलं वय बोला. कोल्हापूरचा एकच माणूस माझा फेवरेट आहे. होय बरोबर आहे की बरोबर आहे. होय म्हणतोच. पण का त्रास देतो मला? असे तसे नियम आहे. काकांना विचारू काय वाटतंय काकांना. तुम्हाला म्हणलं मी आता आपण आलो शर्मा चायनीजला आणि भाऊंची अक्कल होते काय काय ऑर्डर करू. तर तुम्हाला मी इथे येऊन स्पेशली सांगतो की तुम्ही अरे बापरे तुम्ही इथं येऊन फक्त आणि फक्त क्रिस्पी चायनीज खाऊन बघा. एकदा क्रिस्पी नूडल्स खाऊन बघा क्वालिटी. आणि त्यांचं मंचुरियन खावा. सगळं व्हेज आहे. काय करायचं तू काय खाल्लेलं पहिलं क्रिस्पी मागवा की
वैभवदा तुम्हाला काय खायचंय? बघूया ना चांगलं काय तिकडे आहे ना, तिकडं बनवतात आणि इकडे ऑर्डर घेतात. मी सांगतो तुला कसं आहे काय प्रोसेस प्रॉपर, आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओला पण कळेल. क्रिस्पी नूडल फुल और मंचुरियन ड्राई फुल और कुछ नहीं. तिथून बाहेर आला ना, माझ्या मागे तुम्हाला दाखवतो क्रिस्पी नूडलचं आणि ना ते कुठं द्यायच्यात ऑर्डर. तिथून पेमेंट करायचं जिथं तुम्ही मागाशी बघितलंय आणि इथं आणून द्यायचं. भैया एक क्रिस्पी नूडल्स हे असा टाइम लावतात ना, मला असं इग्नोर केलं कोणी, मला लय राग येतो. पण आता काय करता, पेशन्स शूटिंग आहे ना आपली. भैया एक ड्राई मंचुरियन तर आपण मी तुम्हाला सांगतो इथं क्वालिटी एवढी भारी भेटते ना, एक नंबर. जसं की मी आता वैभवदा बरोबर आलेलो आहे. वैभवदा आज आपला कॅमेरामॅन आहे. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जर इथं हल्ले ना मंचुरियन ते सगळं ट्राय करत असताना, पण मोमोज आहे ना समोरचे ट्राय करा. ते स्नॅक्स तुम्हाला दिसतंय ना पिवळ्या कलरचं, तिथले अफगाणी मोमोज आहेत ना, एवढी क्वालिटी आहेत ना. वैभवदाला आज मी दाखवणार खाऊन. मी आपण वैभवदा झूम बॅक करा, आपण आहे ना बिंदास तिथं जाणार आहे आणि 2-2 मोमोजच्या प्लेट पेलणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. कसा आवाज टाकतोय हा, मला सांगतो. तिथं बसला होता वैभवदांच्या जागेवरती. वैभवदा अशी फिरून जागा दाखवा तुमची जरा. रुद्र तिथं बसला होता, त्याला इथं नाही बसायचं, थोडं टिल्ट करा कॅमेरा वैभवदा, सराउंडिंग दिसू द्या. त्याला तिथं बसायचं. आता बोला काय स्पष्टीकरण विचारायचं मी याच्यावरती. अजून फ्राय मोमोज यायचे, ड्राय मंचुरियन यायचे. आम्ही आमच्या युनिट बसलो असतो ना वैभवदा. काय म्हणणं आहे तुमचं? खातो ना आम्ही, खाणारच आहे, आम्ही थांबणार नाहीये. वैभवदा पहिला ट्राय करतात क्रिस्पी नूडलचा. मला लय आवडलं होतं. आता वैभवदाला काय माहिती आवडते नाही आवडते, तुला कोणी विचारलं नाही. त्या हिशोबाने तू बसलाय ना लोक हुडकून. आवडलं का वैभवदा? एक नंबर आहे का नाही? अजून एक घेऊ आपण. हां धन्यवाद. चॉईस हो आपली, बाकी काय. तर वैभवदा म्हणलेत की आता रुद्र घेऊन येणार आहे, कारण रुद्रला ही शिक्षा आहे. जसं की रुद्र चुकीच्या जागेवरती चुकीच्या गोष्टी करत होता ना, कारण वैभवदाच्या इम्प्रेशनवरती ते एक मोठा हे का. वैभवदा आपण कधी असं करतो का? असं करतो का आपण जसं रुद्र करतो तसं? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात. चेहरा बघून घ्या नराधामाचा, बघितला ना तुम्ही कसा करतोय. आणि आल्या ड्राय मंचुरियन. अरे बापरे, फोकस. पहिला घास जसं की नियमाप्रमाणे आमचे सिनियर खाणार आहेत आमचे वैभवदा. ड्राय मध्ये घुसणं झालं. अरे बापरे, एवढं ड्राय का? रुद्र गंडलंय. किती घाण हे बोलते, लुब्रिकेंट नाही म्हणते. अरे बापरे, काय झालं? वा, एक नंबर. कॅमेरा बंद झालं बी हेच पाहिजे बरं का रिएक्शन. खरं खरं सांगा, असं काय नाही, जस्ट नाही. चांगला आहे. म्हणजे अजिनो मोठं नसल्यामुळे अजून चांगलं शरीराचं. वैभवदा आमचे सिनियर येतात खूप जास्त. आणि कोल्हापूरचा हा एकच माणूस आहे, जसं की माझा डायलॉग फेमस आहे, कोल्हापूरचा हा एक माणूस आहे जो मला आवडतो. घ्या झालं चालू तिच्या आईला. पाणी प्यायचं आहे बाबा. मॅचवरून आलो, शाळेतून आलो आणि भूक लागली जोरात. जोरात सांगा, जोरात. 3 खेळ खेळायला गेलो. खेळून जवळजवळ 1-1.5 तासानं आलो असं. त्यावर पाणी पिलं. 1 तासानं पाणी पिलं म्हणजे हां पोटात लागलं दुखायला. म्हणजे रात्रभर वॉमिटिंग चालू झाले. खेळावून म्हणून उडलं आणि त्यापासून तब्येत अशी झाली, जे काय वाढली नाही परत. आणि केळ तेव्हापासून खाल्लेलं. रुद्र काटकरला ज्ञान देताना आमचे वैभवदा
तिकडं आपले तंदुरी मोमोज फ्राय होतात. अरे बापरे एवढे छान दिसतात ते. अरे बापरे परत एकदा नीट 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 गावला आता. लाडले लाडले ते उन्हाळा असून हिरवाईने नटलेला परिसर भरपूर आहे. बर बर बर. मी झाडांचं म्हणत आहे. हो हो हो. दुसरं काहीतरी कोल्हापुरी हिरवळ खूप आता आहे. तुम्ही ओळखून घ्या रुद्रला कसली हिरवळ बघायची. चारी बाजूला हिरवळच हिरवळ फिरवून आहे. हे शर्मा चायनीज काकींना ढिकून म्हणतोय. मला वाटलं त्या काकींना चेकवाला असेल तर कसं काय ढिकून दिसतोय मला तर काय कळत नाही. अरे बापरे पप्पी देतो का त्याला. बसते दिवस या ठिकाणी नवीन काहीतरी आजमावताना वैभवदा टॉप टू बॉटमचा विषय खोल. Cheers. मी 94 करतो पण मी 90 पित नाही. मी सिप सिप करूनच पितो. आणि हे सगळं झाल्यानंतर एक फेमस डायलॉग मारायचा, आईच्या हातचं माझ्या आवडीचं. मित्रांनो आता आम्ही चेकआउट करतोय. ही रूम सगळी आता मी माझी बॅग भरली आहे मस्त. हे आपलं सगळं हत्यारं सगळी हेडफोन बिडफोन सगळं भरतोय. आणि आंब घेऊन आला आता हा बॅग भरून. एक पण आंबा खाल्ला नाही मी. माझं एक खाऊन घेतलाय. त्याला म्हणलं होतं मी एक खाईन लय त्याला. तोंड दाखव येणार आता माझे एवढे आंबे वाया घालावले अरे काय खाणार रे. खा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. आखी व्हिडिओ लॉंग होती. खा बार ते बिलीत घाण निघालंय. आंब दाखवतो मला किती घाण झालंय. बार त्यातून बार पाणी टाकायला लागले. या बघा हा बघा 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 कसं पाणी टापकते. बार फेस झालाय त्याच्याकडे सगळा. ऐकतच नाही गडी ऐकतच नाही कसंच. पूजाचं बिल लावायला ना हॉटेल असंच वाईट बोल रे. अख्ख्या ऑडियन्सला कळू दे कसा आहे तू. मी कशा पोरांबरोबर राहतो कळू दे जरा. पण आपल्या आता निघणार आपण बिंग 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 बसने जाणार आहे. तुम्हाला बसचा प्रवास बी बघायला भेटणार आहे. हॅलो सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आपण डे 3 आपण आता रिटर्न फिरतोय. कारण काल मस्तपैकी जेवण बिवण करून सकाळी तीनची बस होती. आपण 3 वाजता बसलोय बसमध्ये. तर तुम्हाला बस दाखवतो वॉल्वो. जसं की आपलं वैभवदा म्हणतात जायचं तर वॉल्वोनेच जायचं नाही तर जायचं नाही. आणि ट्रेनचं तिकीट वैभवदांचं माझ्यासाठी वैभवदानी कॅन्सल करून वैभवदा आता पुण्याला जाणार मग कोल्हापूरला जाणार आहेत. बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू शकता तुम्ही. तर काही विषय झालेले तुम्हाला ते उतरल्यानंतर वैभवदा सांगतील की आम्ही तिकीट कशी बुक केली आणि काय केलं. टॉयलेटला ते वरची 2 शीट आपली दरोदर तुम्हाला माहिती दरवेळेस प्रमाणे झोपा काढतो. आणि वैभवदा तुम्हाला थोडक्यात माहिती देतील की बसमध्ये काय काय. वैभवदा पहिल्यांदा फीचर्स दाखवा काय आहेत आपल्याला. फीचर्समध्ये आपल्याकडे टीव्ही आहे. अरे बापरे पिक्चर आहे. एसीची कंट्रोल आहे चांगले आहे. एसी पण खूप पॉवरफुल आहे. लाईटचे आहेत. तर तुम्ही व्हॉल्यूम कमी जास्त टीव्हीचं आहे का तो. टाईप सी पण दिसतंय. बसायला चांगलं आहे. मेन सीट आहे. ब्लँकेट पण चांगलं आहे जे. आणि क्लीनलीनेस मस्त आहे. आता आम्हाला पुढे गेल्यावर पाणी बॉटल आणि काहीतरी गिफ्ट हॅम्पर पण देतो. अरे बापरे गिफ्ट हॅम्पर देणार आहेत. म्हणजे राजरत्न आता सध्या चाललेली टॉपची अशी हे जी की आता हे करतात सध्या. आणि मला वाटतं ह्या स्टॉपसाठी थांबलेले आहेत. जे बाहेरून आता नवीन स्टॉपवरती घेतील. पण स्टॉप्स काहीतरी 2 का 3च आहेत त्यांचे. आणि इंदोरमधून डायरेक्ट गाडी निघणार ती पुण्याला थांबणार म्हणतात रात्री. तर तुम्हाला बघू अप टू डेट देऊया. आणि व्हॉल्वोची माहिती ही वैभवदा तुम्हाला चांगलं देऊ शकतात. कारण वैभवदा मला म्हटलं की मला गाड्यांमधलं बरंच माहिती आहे. जसं की आता रात्री आम्ही प्लॅन चाललाय वैभवदाचा ना आमचा की जायचं शेजारी बसायचं त्याच्या आणि पूर्ण गाडीची माहिती घ्यायची. तो कधी काका आहे तिथं. काका हॅलो करा म्हणलं. अहो व्हिडिओ बनवतोय. हॅलो मराठी येतं तुम्हाला. अहो मग काय संध्याकाळी येतो तुमचा इंटरव्ह्यू. नाशिकचे आहे का. आम्ही पुण्याचा आहे कोल्हापूरचा आणि एक सातारचा आहे. हो
डायरेक्ट आता काकांचा इंटरव्ह्यू घेणार. इंटरव्ह्यू नाही म्हणायचो, गप्पा मारत जाणार काका. काका आपले नाशिकचे आहेत. नाशिकला माझे बी खूप सारे मित्र आहेत, जसे सायराज भाऊ कानकाटे. तर काका पहिल्यांदा तुमचं नाव काय? अमोल परदेशी. अमोल परदेशी येतात. तर काका गाडी चालवताना आपल्याला गाडीची थोडीफार माहिती देणार आहेत, कारण वैभवताला जास्त इंटरेस्ट आहे. जे की व्हॉल्वो सस्पेन्शन आपली 9700 नाही, शीट कसं उडते बघा, खड्ड्यात गेलं शीट वर खाली होते नुसतं. काका गाडी आपली ऑटोमॅटिक आहे का? आणि काय सर? काका स्टॉप देतील तिथंच थांबायचं. जिथं काका स्टॉप देतील तिथंच थांबायचं. आता त्यांनी लिहिलेले आहेत ना 3 स्टॉप आहेत. एक कॉल कर. आ रहा हूँ भैया, ना उसका नाम बोलो, गाड़ी नंबर पूछना। पूछ जल्दी पूछ. क्या है इसका नंबर? कितना नंबर? 39 और 41 है. जा देख तो. हे बघा आता 2 माणसं तशीच राहिलेली, तर त्यांना लवकर यायला नको का? गाडी यायच्या आधी आम्ही कसं लवकर आलतो. सिरियसनेस ना हो, बाकी काय. राजकत्तरची. हो ओळखली जाते. क्लासिक नंबर सर आपका. हे बघा, या असा विषय. अरे बापरे, त्याचं फुटेज घ्या. यही गाडी आहे. दीपक कुमार 41. नाही ना सर. मग तुम्ही कुठे राहिले? तुम्ही फोन केलता ना तुम्हाला. चला बसा, ठीक आहे. सामान आहे का? ठीक आहे बेटा. घामाघूम झालाय बरं का देव. घाबरला होता मला वाटते. आम्ही आता तुम्हाला सांगतो 2-3 वर्ष झाले राजरत्नने ट्रॅव्हल करतोय. बरं. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही आलेलो आहे, गेलेलो आहे. पण आता मी तुम्हाला जेन्युइन सांगतो, आपल्या बी घरी गाड्या येतात, दादा बी गाडी चालवते चांगली. मला जरा भीती राहते हो, म्हणजे बसने ट्रॅव्हल करायची भीती. विश्वास तुमच्या खूप आहे, हा. पण काय होतं जसं असं जरा तुम्ही अशी कॉन्फिडेंटली ओव्हरटेक करता का, हा. अशी जोला मार जोला मारली ना, तर मला सांगतो एवढी भीती वाटते मला. डेंजर, खतरनाक. झोला मारचा विशेष असा आहे की आपल्या 96 वॉल्वो मध्ये हा. पूर्णपणे सस्पेन्शन दिलेलं आहे. आपल्या गाडीची किंमत 3.5 करोड रुपये. 3.5 3.5 करोड असल्यामुळे आपल्याकडे वॉल्वोने असे काही फिल्टर बसवले. तुम्ही 100% स्पीड मारलो हा. तरी सगळे सस्पेन्शन वन साईड मध्ये विरुद्ध दिशेला काम करतात. त्याच्यामुळं गाडीला पलटी व्हायचं किंवा ज्वाला मारणे किंवा असं भीती वाटते बाबा गाडी पलटी होत, असं काही होत. म्हणजे आमचं आता तेच डिस्कशन चाललं होतं. मला वैभवदा तेच सांगते की सस्पेन्शन चेंज होऊन जातं लगेच तिथं. आणि असं नाही की ते म्हणजे आउटसाइड फिटेड आहे, कंपनी फिटेडचे सस्पेन्शन येतं ना, पूर्ण त्याच्यात आणि याच्यात लय फरक राहतो. जर्मनी हा. कंपनी आहे. म्हणजे काही तरी थोडे म्हणलं तर ऍक्सिलेटर केबल आहे हा. किंवा सेन्सर जे आपले इंडियन त्याच्यानंतर आपले हेडलाईट आले जे हा. खरं नॉर्मल. बाकी सगळं जर्मन आहे. बाकी याच्यात काय चेंज नाही. जसं की आता जर्मनचं तुम्ही सांगताय काका, विषय असं आहे, आता आम्ही शूटिंग करतोय रायफल शूटिंग. हा. नॅशनल प्लेअर आहेत आपले सगळे, नॅशनल मेडलच्या टीम मध्ये खेळलेली मुलं आहेत चांगली. आम्ही गव्हर्नमेंट स्पॉन्सर आहे, म्हणजे आपलं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आहे ना, अच्छा. ते आपला खर्च करतं सगळा आमचा. टॉपची पोर आहेत ना आपली. तर ती जर्मन बंदुका इतक्या प्रिसाईज असतात ना, सगळ्याच्या सगळ्यात अशा चांगल्या. आणि दुसरी गोष्ट अशी काका, आता तुम्ही रोडवरती 24 तास चालताय, ओके. रिस्क असतो, तुम्हाला माहिती आहे रिस्क कसं आहे काय. हे अशी बघा, हे दाखवा राग येतो का काका यांचा? खरं सांगा, जेन्युइन. आता आपला मराठी ब्लॉग आहे, मराठी माणसाचा ब्लॉग आहे, जेन्युइन सांगा माणसाचा राग येतोय का नाही? आता हळू कशाला चाला. राग तर येतोच ना. आता काय करणार? आपण जो परराष्ट्रामध्ये आहे, आपण दुसऱ्या राष्ट्राचे असल्यामुळं कसं आहे, तर थोडं भीतीचं वातावरण असतं. यांना मेन म्हणजे मध्य प्रदेश आदिवासी राज्य म्हणून ओळखलं जातं. जास्त करून आदिवासी संख्या जास्त आहे इथे. त्याच्यामुळं थोडं भीतीचं वातावरण चालू असतं. चालूच असतं ना, हा. पण थोडा लोकांनी सिव्हिक सेन्स ठेवला पाहिजे की बाबा रोडची शिस्त. आता तुम्ही रोज रोडवरती आहे, रोडची शिस्त आहे, पण हा. इथल्या लोकांना कसं आहे की जे लेनची जी शिस्त म्हणजे लेन काय दाखवत आहे, तर म्हणजे स्टेशनात हा जो व्हाईट पट्टा आहे हा. याची शिस्त काय हेच इथल्या लोकांना नेत माहिती. म्हणजे ओव्हरटेकिंगची लेन वेगळी आहे, रोड नॉर्मल चालायची लेन वेगळी. बरोबर. ह्या जे व्हाईट पट्ट्याची लेन हा. आहे तर इथं थोडं ज्ञान कमी आहे, बाकी हा. काही नाही. आरामात चलत्या, वाटत नाही गाडी सध्या 80-70-80च्या स्पीडने चालत्या. एकदा वाटते 30-40 चालली आहे का काय.
आणि काकांचा बी कंट्रोल खूप जास्त चांगला आहे. म्हणजे जसं की आता तुम्ही इकडून इकडे येताना बघितली असं गाडी शिफ्ट करत केली कधी पण जी अशी बटर सारखी एकदम मस्त शिफ्ट झालेली आहे. आता रोज किती तुम्ही आपलं किती वेळ तास ड्रायव्हिंग करता काय कसं मी 10 ते 12 तास तरी डेली. डेली रोज आपला तुम्ही इकडून भोपाळवरनं निघता पुण्याला गाडी सोडता आणि वापस पुण्याहून भोपाळ. परत वापिस आठवड्यातली विकली किती विकली नाही. विकली ना आठवड्यातले 3 दिवस कंपल्सरी काम असतं. गाडी आपली ऑटोमॅटिक आहे ना? हो ऑटोमॅटिक. काय टेन्शन नसणार. 12 गिअर हा. फर्स्ट सेकंड टॉप सगळं त्याच्यातच. आणि मॅन्युअल करायची असत आपण ती पण करू शकतो नॉर्मल मध्ये नॉर्मल. ओके चालू शकतो. तर त्याला सेन्सर लेवल आहे. म्हणजे जशी तुम्हाला पाहिजे तशी. हा हे मॅन्युअल आहे. मला वाटतं ऑटोमॅटिक वरती जरा टेन्शन नसेल कमी ऍव्हरेज. मॅन्युअलला कसं आहे चढा बिडा असलं किंवा मग गिअर लागतात आवडेल घेतात. ऑटोमॅटिक जेव्हावरती थर्ड मध्ये चालते ती. जर आपण ऍक्सिडेंट दिला ना डायरेक्ट गिअर मध्ये गाडी स्टार्ट हो. जसं तुम्ही ब्रेक मारशाल तर तशी गाडी कंट्रोल होते ऑटोमॅटिक. आणि असं बॅटरीचा काही विषय नाही की बाबा हायब्रिड आहे. जसं की आता इनोवा क्रिस्टा आहे बघा. इनोवा क्रिस्टाच म्हणतोय हा हायब्रिड आहे. इनोवा बघा एक ती निम्मी बॅटरी उचलते निम्मी आपल्या नाही. हे पूर्ण डिझेल. पूर्ण डिझेल ना हा, पूर्ण पेट्रोल नाही. पूर्ण डिझेल. अवरेज कसं काय देतात? 2.9 आवडेल दिला. 2.9. हा. वैभवता बोललो होतो की अवरेज कमी. मला वाटलं 7 तरी देत असेल कारण 2.9 आहे. हा. त्यांचं क्रुझिंग एकदम भारी आहे याच्यावाला. तुम्ही एकदा लावलं की तुम्ही जरा सिग्नल नाही सिटी नाही काय नाही हा. तर तुम्ही 1200 किलोमीटर वर मागे जाऊन जाऊ. मांडी क्रुझिंगला दादा ऍव्हरेज जास्त द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? 3.4 देते क्रुझिंगला. क्रुझिंगला 3.4. अगर तुम्ही ब्रेक नाही दाबलं किंवा तुम्हाला गतिरोधक नाही तुला ट्रॅफिक नाही तर तुम्ही तेवढं आपण काढू शकता. त्याच्यानंतर आपल्या गाडीमध्ये नवीन सिस्टीम आहे. हातामध्ये व्हीलला ब्रेक आहे. आता मध्ये पण ब्रेक हा. दिला. अरे बापरे. हातामध्ये आपण कंट्रोल करू शकतोय सर्व्हिस ब्रेक न दाबता. म्हणजे एकदम ड्रायव्हर ओरिएंटेड पण गाडी आहे की जेणेकरून ड्रायव्हरला त्रास होणार नाही काय नाही. जेणेकरून ब्रेक लागणार. आरामात ते ब्रेक लागून ते. स्पीड कमी झाले बघा. जाऊ दे. आरामात. एक नंबर. टेक्नॉलॉजी भरपूर आहे. आता हीच गाडी तुम्ही घेऊन डायरेक्ट पुण्याला ना? हो पुण्याला जाणार. हे आमचे कंडक्टर आहे. नाव बताओ तुम्हाला. नाम बता दो आपका. अजय भाई आराम से. बहुत ज्यादा वो घामा घूम हो गई थी. मतलब वो सामान रखते हुए बहुत ज्यादा कष्ट का काम आहे. तुम्हाला सांगतो काम सोपं नाही. आता काकांना तुम्हाला सांगतो फोकस एवढा करायला लागतो ना गाडी चालवताना की 1 सेकंद सुद्धा तुमचा डोळा इकडच्या इकडे होऊन देऊ शकत नाही. कारण काकांच्या आता खांद्यावरती जवळजवळ नाही म्हणलं तरी 50 जणांची जबाबदारी आहे. 50 त्यांची मुलं किंवा मग त्यांची कुटुंब त्यांच्या घरच्यांची सगळ्यांची जबाबदारी. काका इथून भोपाळमधून 3 वाजता निघणार. दादा सॉरी काका नाही म्हणत आपल्या माझ्यापेक्षा काही तुम्ही लय मोठे नाही दादाच म्हणू शकतो मी. तर दादा इथून 3 वाजता निघणार. शार्प तुम्हाला सांगतो 8 वाजता त्यांचा टायमिंग आहे. पण मी जसं येतोय राजरत्ननी लवकर पोहोचवतात टायमात पोहोचवतात आणि सेफली पोहोचवतात. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की मला जरा भीती आता टर्नला आता ही भीती माझ्या मनात कायम राहते. पण आता ही भीती दादांनी जी सांगून कमी केलेली आहे की किती बी तू गाडी अशी हे होऊ दे झोला घेऊ दे पलटी व्हायची तू भीती सोडून द्या. तुम्ही होणार नाहीये त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. दादांबरोबर तुम्ही कधी प्रवास करा. देव तुम्हाला भोपाळ ते पुणे पट्ट्यात एकदम 108 गावती. जसं की शूटर येतात आमच्या जास्त करून मॅचेस तुम्हाला सांगतो भोपाळला असते. पुण्यातून तर आम्हाला ट्रेन नाही भेटली ना राजरत्न तुम्ही आमची संध्याकाळची ओके. इकडून निघणे सकाळी पुण्याला बाजारी स्टेडियमला पोहोचणे. आता आपल्या बरोबर सातारचा एक रुद्र काटकरे सातारपासून जरा लांब येतो आणि हे आपले आता माझ्या सासऱ्याचं नाक सांगितलं आहे. कांदगाव आहे का तो झोपलाय झोपळे त्याला आज संध्याकाळी आणतो. संध्याकाळी तुमच्याबरोबर गप्पा मारायला आम्ही काय हटत नाही. तुम्ही बी हटू नका. आपला तेवढा व्हिडिओला कॉन्टेंट भेटून जाईल. आपण फक्त रायफल शूटिंगचे ब्लॉग बनवतो किंवा ट्रॅव्हलचे ब्लॉग बनवतो असं फिरतो ना. आता शूटिंग मुळे आम्हाला दिल्ली
शहरातून आज फिरायला लागतो त्याच्यामुळे आणि गाड्यांचा नाद लई मला पहिल्यापासून वैभव आहे त्यांना पण गाड्यां झाले ना आधी मला लई दिवसापासून जी इच्छा होती की बघावं म्हणलं नक्की कसं व्हॉल्व होतं कारण लांबचं गाडी तुम्हाला एकदम ब्रिज वाटते आता ट्रेनिंग बी असते ना सर त्याच्यामध्ये. त्याची ट्रेनिंग असते हा. त्याच्यामध्ये आपल्याला एक 15 दिवस ट्रेनिंग असते. एक्झाम असतो 4 दिवस एक्झाम, त्याच्यानंतर 4 दिवस लेखी परीक्षा असते, हा. त्याच्यानंतर 4 ट्रेनिंग असते. आता हे ट्रेनिंग पण गरजेची काय तुम्हाला सांगतो गाडीची लेंथ लय असल्यामुळे ना जो वाकडचा आहे ना टर्न आहे ना एवढा परफेक्ट बसवा लागतो ना लय परफेक्ट तुम्हाला लागतो आणि मागची पण टायर वळतात नाही हा, काहीतरी 4 चार टायर मागची वळतात ते 2 मार्च मागची स्कॅमचं कटी गाडी म्हणजे कसला प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला जसं की मी ऐकलंय म्हणजे असं बोलतात की व्हॉल्वोची एअर सस्पेन्शन एवढं भारी आहे की पोटातलं पाणी आलं गुडघ्याच्या खड्ड्यात नाही गेले हा माझे कस्टमर बसलाय आपला हा. पॅसेंजर आहे तर समजत नाही गाडी खड्ड्यात नाही गेली. त्यात नाही गेली. बाकी आता राहिलं तिकडेच असतात नाही पुण्यात पुण्यातच असतात हा सर. हडपसरला मिसेस सजून हॉस्पिटलला डॉक्टर हॉस्पिटलला आजपासून तुम्ही ड्रायव्हिंग करता म्हणजे आवडती म्हणून करता येतं नाही ना दे पहिला नादच आहे ना आता आता कुठे काय तुम्हाला काय म्हटलं होतं मी मागाच्या धरणं बायको दादा म्हणतो की चला आपण बोलू का दादा मराठीत वाटतं आपला तर तुम्ही चला शेवट आम्ही हिंमत कमी स्टॉप थांबला म्हटलं बोलूया आणि दादांनी पण कम्फर्टेबल केलं आम्हाला की चला मला तुम्ही काय विषय नाही माहितीच घ्यायची ना त्यांना पण ड्रायव्हिंग ना ते आपलं वैभव वन साईड एकदा उभे बसले ना बघा गाडी अशी सोबत करतात ना त्यात वैभवाच्या हातात इनोवा द्यावा आमच्या डोक्यात होतं यावेळेस इनोवाचं जरा थोडं कसं आहे दोघं तिघं असल्यामुळे नको म्हणलं वैभव आपण शाळेत घेऊन जाऊ आम्ही लय आली तुम्हाला सांगतो याच्यातून आहे ना पुण्यातून आम्ही गाडी घेऊन येतो अरे यार अबे चलो हम वहाँ से घूमने के लिए भी आएंगे निकाल के। आता आहे ना तुम्हाला ना डायरेक्ट आहे ना इंदोर नंतरच मी शूट करतो इंदोर नंतर शूट करतो कारण दादा आपली इंदोर नंतर स्टॉप नाही ना रात्री काहीच नाही. डायरेक्ट निघलो का पंपावर थांबणार आहे आपण पंपावर एकदा मला माहिती आहे की किती लिटर पियत जनावर हे वाटत पाहिजे आपल्या लवकरच चालते कट कर